आता मी तुमच्याशी खरंच बोलणारच नाहीये. तुम्ही किती वेळा मला प्रॉमिस करता की तुम्ही इकडे राहायला येणार आहात आणि कधी येतच नाही. मी मम्माला सुद्धा किती वेळा विचारलंय. अगं तू माझं जरा ऐकशील का? काय माहितीये का, बाबाला एवढं काम असतं ना, त्यामुळे तू इथे राहू शकत नाही. रात्री सुद्धा काम असतं? हो, रात्री पण विचार, मामाला विचार. हो बेटा. ते काही असू दे, पण बरं 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 बरं, मी तुला आता प्रॉमिस करतो की आज विदुला चल, तुझं क्राफ्ट करायचंय ना, चल. हा बोला. अहो तुम्ही काही कामात आहात का? हो बोला ना. तुम्ही जरा आज लवकर घरी येऊ शकाल का? का हो, काय झालं? नाही, मला सागरबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. बरं आहे ना तू? नाही, तो सुखरूप आहे. म्हणजे तसं आताही तो घरीच आहे, पण घरी आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे? सगळ्या गोष्टी नाही हो फोनवर मला सांगता येणार. बरं बरं, आम्ही येतो लवकर. नक्की याल ना? मी वाट बघते. ठीक आहे, येतो आम्ही लवकर. हो येतो. नाही काय नाही, यांना ना भर चौकात फोडून काढले पाहिजे, बाकी काय नाही. अरे अहो, काय झालं? काय होणार आहे? काय होणार आहे? तुम्ही म्हणला होतात ना आज पोलिसांच्या हाती काहीतरी लागेल म्हणून. नाही, ही वेडी आशा आहे, काहीतरी वेडी आशा आहे. दररोज सकाळी असं वाटतं आज काहीतरी वेगळं घडेल, देशासाठी कोणीतरी चांगला विचार करेल, पण नाही. संध्याकाळी पदरात काय पडतं तर अपयश आणि निराशा. पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या पहाटेची वाट पाहायची. शांत व्हा, किती डिस्टर्ब झालाय. काय झालं? गायत्री, इतके वर्ष आपण डोळे झाक केलेला हा अजगर, भ्रष्टाचाराचा अजगर इतका मोठा झालाय की त्यांनी ही यंत्रणाच गिळून टाकलेली आहे. नाही, या देशाची न्याय व्यवस्था पवित्र राहिलेली नाहीये आणि हे चित्र वाईट आहे. दिवाकर, काय झालं? कालपासून बघते मी, तुम्ही खूप विचारात दिसताय मला. नाही, काही कळत नाहीये मला. काय झालं सांगा ना. मेघना, आपण जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे? कम ऑन दिवाकर, हे असले विचार तुमच्या मनात कशाला येत आहेत? मेघना, मला असं वाटतंय की आपण आपल्याच माणसांना फसवत नाही आहोत ना. काहीतरीच काय दिवाकर, तुम्ही उलट जे काही करताय ते आपल्या लोकांच्या भल्यासाठीच आहे ना. खरं सांगू का दिवाकर, इतकी वर्ष ही कंपनी जशी चालली आहे याला देवाची कृपाच म्हणावी लागेल. आणि ती कृपा कायम राहीलच असं नाही. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं? सांगते ना. म्हणजे आता बघा, तब्येतीच्या तक्रारीमुळे मासाहेब कामाकडे लक्ष देऊ शकत नाही. गोवर्धन येतच नाहीये आणि भाऊजी त्यांच्याबद्दल तर न बोललेलंच बरं, नाही का? अशा वेळेला दिवाकर, जर तुम्ही खंबीरपणे उभे नाही राहिलात तर आपण सगळे रस्त्यावर येऊ. टू से की मी जे वागतोय ते अगदी योग्य करताय तुम्ही. आणि दिवाकर बघा ना, आपल्याला भांडून थोडीच कोणाचे अधिकार घ्यायचे.
आपण जे करतोय त्यामुळे इतकंच होणार आहे की जे अधिकार असे वाटलेले होते ते आता फक्त तुमच्या हातात येतील आणि ते आल्यानंतर आपलंच भलं होणार आहे ना, आपल्या सगळ्यांचं. प्लीज तुम्ही फार विचार करू नका. ओके? या मेघना, मला वाटतंय तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. दादा तर सगळे पैसे उधळालाच निघालेला आहे, तेव्हा त्या खंबीरपणे मलाच उभं राहायला लागणार आहे. तुमची कॉफी गार होते. मुक्ता, तुमच्या कॉलेजचं टाइम टेबल असतं का ग? का तू नाही गेलीस कॉलेजात? आमच्या वेळेला असायचं कंपॉस बॉक्समध्ये. शी, शाळेसारखं असं असतं कॉलेजात? मला कुठं माहिती आहे, बाहेरनं MA केलं. खरं तर आता PhD करावं असं वाटतं. मग तेव्हाच का नाही केली PhD? कुठे ऐपत होती ग तेव्हा. नोकरीची गरज होती आणि शिवाय समाजसेवेचं भूत होतं ना मानगुटीवर. समाजसेवा तू केलीस? एकेका वयाचे आदर्शवाद असतात. आता मागे वळून पाहिलं ना तर मूर्खपणाचं हसू येतं. काय नाही, मनापासून पोटतिडकीनं केलेली समाजसेवा जी अनुताई वाघांनी केली, ताराबाई मोडकांनी केली, ती बघितली त्यावेळेला लक्षात आलं किती कठीण असतात या गोष्टी. पण मुक्ते, चुका कबूल करायचा प्रामाणिकपणा आहे बरं का माझ्यात. चेष्टा नको करूस तू माझी. चेष्टा कशी करीन आत्या? तुझ्यातला खरेपणा माझ्यात उतरलाय आणि म्हणूनच आज एक महत्त्वाची गोष्ट करणार आहे जी आधीच करायला हवी होती. कोणती ग? आत्या, आज मी राकेशला भेटणार आहे. अत्यंत आत्मविश्वासाने, पूर्वीसारखी, पण मित्र म्हणून. आज मी त्याला सगळं सांगून टाकणार आहे. मग तो काही ठरवू दे, तो त्याचा प्रश्न. पण ह्यापुढे त्याला फेस करताना मला कधी गिल्टी फिलिंग येता कामा नये. खरंय तुझं मुक्ती. स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं हे माणूस म्हणून घ्यायचं पहिलं लक्षण आहे. तुला रस्ता सापडणार आहे. चला निघतोय आम्ही. काल आम्ही ऑफिसमधनं लवकर येऊ शकलो नाही, त्याच्याबद्दल आपली माफी मागितली. मी नेहमी तुम्हाला लवकर घरी बोलवते का? आम्ही असं म्हटलं का? पण तुम्ही काल आला नाहीत. शालिनी, अहो सागर काल खूप अपसेट होता म्हणून बोलवलं होतं मी तुम्हाला. का त्याला काय झालं अपसेट व्हायला? आता ते तो बोलला असता तर मग प्रश्नच नव्हता. अगं ही कॉलेजमध्ये जाणारी पोरं आहेत की नाही, इलेक्शनच्या प्रॉब्लेम पासून ते आज माझ्याकडे एका मुलीने बघितलं नाही, असे अनेक प्रॉब्लेम्स असतात त्यांना, त्यामुळे अपसेट झाला असेल तो. आणि आपल्याला वाटतो इतका प्रश्न साधा नसेल तर? काय एवढं टेन्शन घेत आहे? काय माहितीये ना, आपला सागर आहे आधी जास्तीच खोडकर. कोणाची तरी मस्करी केली असेल, मारामारी झाली असेल म्हणून झाला असेल अपसेट. तुम्ही एकदा बोला ना त्याच्याशी. एवढंच ना? ठीक आहे, आम्ही बोलतो. मग तर झालं. आता निघू ऑफिसला. पुन्हा एकदा कालच्याबद्दल सॉरी. आता निघू.
थोडं हसून सांगा ना. ओके. हे काय चाललंय तुझं? काय नाही. हे सगळं काय आहे? अरे काल ज्योतीने मला ग्रीटिंग दिलं होतं. ड्रॉवरमध्ये ठेवायला गेलो तर जागाच नव्हती, तर म्हटलं जागा करूया. आणि एनिवे आता मला जुन्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करायला हवीच ना. वेळ लागलाय तुला? नाही सागर, उलट मी आत्तापर्यंत जे करत होतो ना तो वेडेपणा होता एवढं खरं. सागर, मी मुक्ताच्या आठवणीतनं बाहेर आलो ना तरच ज्योतीला न्याय देऊ शकेन. तेव्हा आयुष्यातला कुठलाही निर्णय असा तडकाफडकी घ्यायचा नसतो. तडकाफडकी? सागर, मुक्ताच्या आठवणीत मी किती रात्री जागून काढल्यात ते फक्त माझं मला माहिती. आणि मला सांग, मुक्ता हे जे काय माझ्याशी वागते त्या सगळ्यात माझा काय दोष आहे रे? इतके दिवस माझ्याशी हसत खेळत बोलणारी मुक्ता एक दिवस अचानक मला येऊन सांगते मला विसरून जा. विसरून जाऊ? सागर, मी प्रेम केलं होतं रे मुक्तावर, मनापासून प्रेम केलं होतं. मुक्ताला विसरून जाऊ? बरं सागर, माझ्याशी संबंध तोडण्याआधी तिने किमान एकदा माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नको होती? इतकी सुद्धा अपेक्षा करू नये का मी तिच्याकडनं? राकेश, मला वाटतं तू थोड्या वेळ थांब, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. नाही सागर, यापुढे मी मुक्ताच्या दारावर याचकासारखा कधीही जाणार नाही. तिला जर का माझ्या प्रेमाची किंमत नसेल ना तर मला देखील तिची गरज नाहीये. हे राकेश, तू चल माझ्या बरोबर. हवं तर आपण मुक्ताशी बोलून घेऊया. नाही सागर, आता बोलण्यासारखं काहीही राहिलं नाहीये. सागर, मुक्तासाठी मी माझं सगळं आयुष्य वाया नाही घालवू शकत. यापुढे मुक्ताला माझ्या आयुष्यात काहीही स्थान नाही. ती तर मला विसरलीच आहे, पण यापुढे मला देखील लवकरात लवकर तिच्या आठवणीतनं बाहेर आलंच पाहिजे. आय हॅव टू. राकेश, नाही नाही, दिस इज नॉट फेअर. दिस इज नॉट फेअर. तुम्हीच मला म्हणाला होता तू या गोष्टीमध्ये लक्ष घालू नकोस, याच्यात जितकी खोल जाशील तितके तुझ्या माहेरच्या लोकांची नावं निघतील. तू कशाला चिडतेस? मी काय खोटं बोललो का? मी खरं तेच बोललो. नाही नाही नाही, तुम्ही तर नेहमी कायम खरंच बोलत असता. हे बघ, तुला खोटं वाटत असेल ना तर तू तुझा भाऊ दिवाकर आहे ना त्याला विचार. त्यांच्या केबिन मध्ये गडकरींना मी पाहिलंय. मग असतीलच ना, गडकरी त्याच्या केबिन मध्ये असतीलच. नाही, हा विचार केला ना तर हे योग्य नाही. गडकरी श्रीमंतच माणूस आहे. फक्त पैसा बघ, फक्त पैसा बघ तू. नाही तर काय बघू? नाही, जगात आणखीन काही गोष्टी विचार करण्यासारख्या असतात. हो असतात. तर तुमच्या त्या दोन महत्वाच्या गोष्टी काय, ते सत्य आणि स्वत्व. बरोबर आहे. जगात दोनच गोष्टी आहेत, सत्य आणि स्वत्व. आता एक सांगते, जरा मार्केटमध्ये जाऊन बघा, तुमच्या ह्या दोन गोष्टींना काडी मात्रही किंमत नाहीये. सत्य आणि स्वत्व. बाबा गौरी, लग्नानंतर नवरा बायकोमध्ये 1+1 2 असं अपेक्षित असतं. पण काही लोक एकमेकांची उणी काढण्यात आयुष्य घालवत असतात.
दुर्दैव आहे. आम्ही त्यातलेच. सागर बाबा चहा. जेव्हा राकेशला सांग मी बोलवलंय. नाही ते गेलेत ना सकाळीच कॉलेजला. एवढ्या लवकर? हा नाही ती मला सांगून जात नाहीत ना कॉलेजला. जीवा निघालो रे कॉलेजला असं म्हणून जात नाहीत. ते आपल्या मर्जीचे मालक आहेत. मन आलं की निघाले. आणि आज जरा चेहरा वेगळा दिसत होता सागर बाबा. त्यांचा विशेष चमक होती चेहऱ्यावर. ठीक आहे तुझा चहा घ्या गार होईल. श्रीनगर में कहा कि नवरत्न कंपनियों के विनिवेश के मामले पर गोवर्धन, अरे काय हे लहान मुलासारखं पेपर वाचायचा सोडून नुसते रेडिओ कसला ऐकतोय? काय ज्या बातम्या पेपरात वाचून कळत नाहीत ना त्या रेडिओवर कळवतात आणि त्यानंतर त्या चॅनलवर जाणवतात. निशानेबाजी में उनके शानदार प्रदर्शन के लिए खरं कधी कधी पूर्वीचा रेडिओ मस्त वाटायचा. अचानक काहीतरी बिना का गीत मला लागायला पाहिजे. हो पण अमीन साहेबांनी सध्या बदललाय नाही? हा तू बघितलंस की काय त्याला चॅनलवर होता? अरे बघते कसली 16व्या वर्षापासून नुसती ऐकते त्याला. पण तरी मला जाणवतो तो बदललाय. तू खरं सांगू का रेडिओ ऐकून सुद्धा बंद कर. सगळ्या दुनियेतला बदल जाणवायला लागेल तुला. फक्त कॉलेजला चालली? तुला कसं कळलं? नाही तू इतक्या आरामात इतक्या मजेत दिसतेस म्हणून विचारलं मी. सोबत आहे म्हणे तिच्या का एकटीच चालली? सोबत आहे ना तुमची. पण पप्पा तुम्ही आला नाहीत तरी चालेल. जाईन मी. मी जायला हवं होतं खरे तिच्या बरोबर. काय आवश्यकता नाही. नॉर्मल दिसते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने एकटीनेच जायला हवं. मी आले हा तिला बघू. जयंत मी बोलतो. मुक्ता कॉलेजला निघाली आहे.